नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री ही बॅग ठेवायला चाललेली असते. तितक्यात अगस्त्य तिला म्हणतो की बॅग ठेवायची आहे, ऐक ना मी ठेवतो बॅग, दे इकडे. मग श्री म्हणते नको, तू आधीच खूप मदत केली आहेस, मी ठेवते. मग यावर अगस्त्य तिला म्हणतो की अगं त्रास होईल तुला, उगाच नको ना, कशाला ठेवतो ना मी. मग श्री अगस्त्याला म्हणते त्रास कसला त्यात, थांब जरा, असं म्हणून ती स्टूल आणते. मग तेव्हा अगस्त्य म्हणतो की आता तू हे वर ठेवणार आहेस सगळं, मग थांब, ते किती उंच आहे, ठेवतो मी. मग श्री अगस्त्याला म्हणते की उंच आहे म्हणून तर स्टूल आणलंय ना, आणि ती अगस्त्याला म्हणते की इकडे ये आणि हात दे मला. मग श्री स्टूलवरती चढते आणि अगस्त्याला बॅग आणायला सांगते. मग अगस्त्य तिला बॅग देतो. श्री ती बॅग ठेवून उतरायला जाणार तितक्यात तिचा पाय घसरतो आणि ती पडणार. तितक्यात अगस्त्य तिला पकडतो. आता यानंतर आपण इकडे पाहतो की प्रभाकर देशमुख आणि श्रीची आई आजी हे सगळे शुभ्राला घेऊन बाहेर आलेले असतात. प्रभाकर देशमुख एका ठिकाणी थांबून शुभ्रासाठी पाण्याची बॉटल घेतात आणि शुभ्राला म्हणतात घे पोरी घे. मग शुभ्रा म्हणते की नको थँक्यू, गरज नाही आहे मला. मग श्रीची आई म्हणते काय हो, 1 तास झाला पण बस पण येत नाही आहे आणि कुठलं वाहनही नाही आहे आणि आपल्याकडे जाण्याचं भाडं म्हणजे यांचा नाचा पाडा असतो. तितक्यात तिथे रिक्षा येते. सगळेजण रिक्षाला हात करतात, मात्र रिक्षा काही थांबत नाही. मग हे बघून शुभ्राची आजी म्हणते की आता ती पण गेली रिक्षा, माझे लय पाय दुखायला लागलेत, पायाला गोळ्या आल्यात, देवा परमेश्वरा, अरे माझ्या पायात गोळ्या आल्या तर या पोरीच्या पण पायात गोळ्या आल्या असतील ना. आणि त्या शुभ्राला म्हणतात की चल आपण तिथे बसूया, आणि ते एका ठिकाणी बसतात. आणि मग चहावाल्याला आजी म्हणते की ए चायवाला 2 मलाई मार्के चहा दे. मग प्रभाकर देशमुख म्हणतात की अगं आई, चहा कुठे घेतेस, आता निघायचं आहे ना आपल्याला, आणि शुभ्रा बाळा चहा कुठे घेते, कॉफीच घेते. मग प्रभाकर देशमुख रिक्षावाल्याची वाट बघत असतात, मात्र रिक्षा काही येत नाही. ते म्हणतात या रिक्षावाल्यांचं ना पण आजकाल खूपच भाव चढला आहे, थांबवलं तर थांबत नाही आणि बाकीच्या वेळेस खूप विचारतात कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे. आणि हे सगळं बघून शुभ्रा खूपच इरिटेट झालेले असते. इतक्यात तिथे रिक्षा येते आणि रिक्षावाल्याला प्रभाकर देशमुख थांबवतात. मग श्रीची आई आणि आजी रिक्षामध्ये जाऊन बसतात आणि शुभ्राला बोलवायला लागतात. मग शुभ्रा त्यांच्याकडे बघून म्हणते ॲक्च्युली तुम्ही दोघी उतरता का. मग त्या दोघीजणी उतरतात. मग शुभ्रा म्हणते माझं लगेज आतमध्ये ठेवा. मग यानंतर प्रभाकर देशमुख शुभ्राचं लगेज आतमध्ये ठेवतात. शुभ्रा डायरेक्ट रिक्षामध्ये बसते आणि रिक्षावाल्याला म्हणते की चला आता, आणि ती कोणालाही आतमध्ये न बसू देता रिक्षात बसून ती डायरेक्ट निघून जाते. हे सगळं बघून सगळेजण शॉक होतात. आणि आता आपण इकडे पाहतो की अगस्त्य श्रीला ओरडत असतं. मग श्री पाय मुरगळण्याचं नाटक करते आणि म्हणते की अरे पाय मुरगळला माझा. मग ते श्रीला बसवतो आणि म्हणतो की थांब मी मलम घेऊन येतो, पण प्लीज आता शांत बस. मग अगस्त्य श्रीच्या पायाला लावण्यासाठी मलम आणायला जातो. तेव्हा श्री शुभ्राने पाठवलेला तो फोटो घेते आणि जो मधून फाटलेला असतो त्याला ती टेपने चिटकावून टाकते. आता यानंतर आपण इकडे पाहतो की मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी अगस्त्याला विचारतात की अगस्त्य भाऊजी, अहो काय झालं, इतक्या घाईघाईत का चाललाय तुम्ही. मग अगस्त्य म्हणतो मला जरा मलम हवा होता, श्रीचा पाय मुरगळला आहे ना त्यासाठी हवा होता. मग मयुरी वहिनी म्हणते अगं बाई कसा मुरगळला. अगस्त्य म्हणतो कसा काय ते जाऊ द्या ना, तुम्हाला माहिती आहे ना ती किती धडपडी आहे ते. मग स्वीटी वहिनी मलम आणायला जातात. मग अगस्त्य मयुरी वहिनींना विचारतो की वहिनी आदित्य दादा पृथ्वी दादा कुठे आहेत. मग मयुरी वहिनी सांगतात की अहो ते सकाळीच ऑफिसला निघून गेले. मग अगस्त्य विचारतो की आईशी काही बोलणं झाले का तुमचं. तर वहिनी सांगतात की नाही ना, त्या काल निघून गेल्या तेव्हापासून त्यांच्याशी काहीही कॉन्टॅक्ट नाही झालं. मग ते विचारतात की पण तुम्ही रात्री कुठे गेला होतात. आणि त्या म्हणतात अहो तुम्हाला श्री शोधत होती रात्री. मग अगस्त्य सांगतो की ते मी श्रीच्या बाबांना भेटायला गेलो होतो. हे कोण. हे ऐकून मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी शॉक होतात. स्वीटी वहिनी म्हणतात की इतक्या रात्री भैया. मग स्वीटी वहिनी म्हणतात की भैया काय झालं आहे, म्हणजे सगळं ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम तर नाही आहे ना. अगस्त्य म्हणतो की तसं म्हणायला गेलं तरी हो आणि तसं म्हणायला गेलं तर नाही. मग मयुरी वहिनी म्हणतात की म्हणजे भाऊजी तुम्ही काही लपवताय का. नाही म्हणजे तुम्ही तुमच्या मनातलं कधी काही सांगतच नाही, आता तरी निदान बोला काय झालं आहे. मग अगस्त्य म्हणतो काय झालं माझं मलाच कळत नाही आहे, तुमच्यापासून आता काय लपवायचं. त्या दिवशी झालं असं की, आणि अगस्त्य धनाजीरावांसोबत झालेलं सगळं बोलणं मयुरी वहिनींना आणि स्वीटी वहिनींना सांगतो की धनाजीराव म्हणाले होते की तुमच्या आईमुळे सगळं आम्हाला हे करावं लागलं, त्यांनी आमच्यासोबत जो व्यवहार केला आहे त्यामुळे आम्ही असं वागलो. स्वीटी वहिनी आश्चर्याने म्हणतात की पण भैया असं का. मग अगस्त्य म्हणतो की तेच तर कळत नाही आहे ना मला की असं का. ते सांगत होते की आईने त्यांना ब्लॅकमेल केलं आणि तो माणूस नेहमीच मला प्रामाणिक आणि समजूतदार
वाटतो. अर्थात मी चिडलो त्यांच्यावर, पण अजूनही थोडा विश्वास आहे त्यांच्यावरती. का कळत नाही आहे कोण असं का वागलं असेल, काय कारण असेल, पण असं कोणीतरी आहे जे माझ्यापासून सगळं लपवतं आहे. मला वाटलं होतं की श्रीला सगळं माहीत असेल, पण तिला विचारलं तेव्हा कळलं की तिलाही काहीच माहीत नाही आहे. असो, फार काही टेन्शन घेणार नाही मी, वेळ आल्यावर सगळं कळेलच मला. का, कसं, कधी, कुणी का केलं असेल याचं कारण शोधून काढेलच मी. आता यानंतर आपण पाहतो की शुभ्रा रिक्षामध्ये बसून जात असते, पण तिला रिक्षामध्ये अजिबात आवडत नसतं. ती खूप चिडलेली असते. इतक्यात पाठीमागे रिक्षाला प्रभाकर देशमुख थांबवत पळत येतात आणि रिक्षावाला विचारतो की शुभ्रा मॅडम, तुम्हाला कोणीतरी आवाज देते? तर शुभ्रा म्हणते नाही नाही, कोणी नाही, चला तुम्ही. मग रिक्षावाला म्हणतो की अहो, मगापासून कोणीतरी आपल्या रिक्षाचा पाठलाग करते, काहीतरी लेकी लेकी म्हणते, म्हणजे ते तुमचे बाबा आहेत का? तर शुभ्रा घाबरून म्हणते नाही नाही, ते माझे बाबा नाही आहेत. मग शुभ्रा म्हणते की तुम्ही जरा फास्ट गाडी चालवाल का? मग तितक्यात प्रभाकर देशमुख येतात आणि रिक्षाला थांबवत म्हणतात की अरे कुठे चाललाय, थांबा, असं म्हणून ते गाडीला पकडून रिक्षावाल्याला थांबायला सांगतात. आणि रिक्षावाल्याला ओरडतात की केव्हापासून आवाज देतोय, थांबता येत नाही का? कुठे घेऊन चाललायस माझ्या पोरीला? आणि ते शुभ्राला म्हणतात अगं ए पोरी, कुठे चाललेस याच्यासोबत? मग आजीसुद्धा तिथे येते. मग प्रभाकर देशमुख आजीला रिक्षात बसायला सांगतात आणि स्वतःसुद्धा बसतात. शुभ्राला खूप गरम होत असतं. शुभ्रा खूप चिडचिड करत असते. आजी प्रभाकरला म्हणते की तोंड बघ पोरीचं कसं झालंय, माझ्या बुंदीच्या लाडूला त्यांनी घरातून फेकून दिलं. आणि ते शुभ्राचा लाड करत म्हणतात की माझा पेढा, माझे लाडू. मग शुभ्रा त्यांचा हात रागाने झटकते आणि आजी रिक्षावाल्याला म्हणतात की बाबा जरा रिक्षा हळू चालव ना, खड्डे तरी बघ, माझा लाडू तुटायचा ना. मग प्रभाकर देशमुख म्हणतात अगं तो त्यांच्याकडे कशाला लक्ष देतेस पोरी, अपशकुनी लोक आहेत ते, तुझ्यासारख्या पोरीला त्यांनी बाहेर काढलं, मंडपात त्यांनी तुझ्या जागी श्रीला बसवलं, मोठी चूक केली त्यांनी, आता लय महागात पडणार आहे ती चूक त्यांना, आणि आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, काळजी नको करूस. मग शुभ्रा इकडे खूप इरिटेट झालेली असते आणि ती जोरात ओरडून म्हणते की थांबवा. रिक्षावाल्यासुद्धा घाबरून एकदम अचानक ब्रेक मारतो, तर आजी डायरेक्ट रिक्षातून खाली पडतात. आता यानंतर आपण इकडे पाहतो की अगस्त्य हा श्रीसाठी मलम घेऊन आलेला असतो. श्री बिछाना व्यवस्थित करत असला तो तुला बघून रागाने म्हणतो की सांगितलं होतं ना हलू नकोस म्हणून, तू ऐकायला नको, काय करत होतीस? मग अगस्त्य श्रीच्या पायाला मलम लावत असतो. श्री अगस्त्याकडे बघून मनातच म्हणते शुभ्रा तू काही पण कर, मी तुला आमचं हे नातं कधीच तोडू देणार नाही. आता यानंतर आपण इकडे पाहतो की शुभ्रा चिडून म्हणते की मला इथे असं नाही बसता येत, मी दुसऱ्या ऑटोमधून निघून जाते. मग आजीसुद्धा उठून शुभ्राजवळ येते आणि म्हणते की अरे मला माहिती आहे तुला या गाडीत बसायची सवय नाही आहे, मोठ्या गाडीत बसायची सवय आहे, पण काही हरकत नाही, पब्या तुझ्यासाठी गाडी घेऊन येईल. होणार आहे पब्या. मग प्रभाकर देशमुखसुद्धा म्हणतात हो, गाडी म्हणजे काय, एकदम गाडीच घेऊ आपण. आणि ते शुभ्राला म्हणतात पण त्यात एवढं चिडायचं काय आहे लाडू? मग हे ऐकल्यावर शुभ्रा रागाने म्हणते की 1 मिनिट, माझं नाव लाडू नाही आहे, माझं नाव शुभ्रा आहे आणि मला हे असं बसायची सवय नाही आहे, मला दुसऱ्या ऑटोमधून जायचं आहे. मग आजी म्हणतात की पब्या तुला मगाशीच सांगितलं होतं ना, थोडंसं तिकडे सरकून बघ पोरीचा जीव गुदमरतोय. मग शुभ्रा म्हणते की मी तुम्हाला सांगते, मी दुसरी रिक्षा बघते, तुम्ही जा याच्यातून. मग आजी म्हणते की अगं अशी कशी काय करतेस, एका ठिकाणी जायला 2-2 रिक्षा कोण करतं, एकाच रिक्षातून जायचं असतं, तसं पण 2-2 रिक्षासाठी कोण पैसे देणार एवढे? मग प्रभाकर देशमुख हसायला लागतात आणि म्हणतात की आई बघितलं का, प्रभाकर देशमुखांचं रक्त आहे की नाही माझ्यासारखीच तापट एकदम. शुभ्रा रागाने म्हणते की काय, 1 मिनिट, मी इथे नाही बसू शकत, मी इथून उतरते. मग आजी शुभ्राला म्हणते अगं बस ग, कशाला उतरते, आधी मोकळा श्वास घे, आणि आपल्या घरचा पत्ता तर माहीतच आहे ना तुला. आणि त्या रिक्षावाल्याला म्हणतात की हिला व्यवस्थित घेऊन जा. मग शुभ्रा म्हणते की ड्रायव्हर चला. मग यानंतर शुभ्रा रिक्षातून निघून जाते. इकडे प्रभाकर देशमुख आजींना म्हणतात की आई तुझ्याकडे पैसे आहेत का गं? मग आजी म्हणते की आत्ता हे काय विचारते, माझ्याकडून कुठून आले पैसे, श्री होती ना तेव्हा तिच्याकडून घ्यायची कधीतरी, पण आता काहीच नाही आहे. मग आजी म्हणते की पब्या मी काय म्हणते, या पोरीला आता आपण घरी घेऊन येतोय, पण हिचा खर्च परवडेल का रे आपल्याला? प्रभाकर म्हणतो की आई कशाला काळजी करते, ते म्हणतात ना की नफा मिळवायचा म्हटल्यावर गुंतवणूक करायची असते, लेकीचा राज्य करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच राज्य येणार, आता आपलं नशीब पालटणार आहे बघ, या पोरीच्या हातून 10-20 लॉटरीची तिकीटं काढतो, मग आपण करोडपती.
आता दुसरीकडे आपण पाहतो अगस्त्य डायनिंग टेबलपाशी उभा असतो आणि तो खुर्चीकडे बघत असतो. तितक्यात श्री तिथे येते आणि म्हणते की अगस्त्य, आज खूप दिवसांनी काहीतरी बनवायला भेटले बघ. तुला आठवते की आपण खानावळीत असताना मात्र अगस्त्याचं अजिबात लक्ष नसतं. मग श्री अगस्त्याकडे बघून म्हणते की ओ हजबंड, कुठे आहे लक्ष? जेवण थंड व्हायला लागले आणि तुला थंड जेवण खायला आवडत नाही ना, चल ना मग खाऊन घे. मात्र अगस्त्य खूप डिस्टर्ब असतो. मग श्री अगस्त्याकडे बघून म्हणते की काही झालं आहे का, आणि त्याला म्हणते की ये बघू, तू इथे बस, पटकन ये आणि चल खाऊन घे. आणि ती अगस्त्याला जबरदस्तीने जेवायला बसवते. अगस्त्याचा चेहरा पडलेला बघून श्री त्याला विचारते की काही झालंय का. मग अगस्त्य श्रीला म्हणतो की आईची खूप आठवण येते, एकटं एकटं वाटतंय मला. मग श्री म्हणते की मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे ना, पण तू नको टेन्शन घेऊ. मला खरंच कधी असं वाटलं नव्हतं की तुझ्यात आणि बाईसाहेबांमध्ये इतक्या काही चुकीच्या गोष्टी घडतील आणि हे तुमच्यातलं सगळं टेन्शन मी बाजूला करेन. मग श्री अगस्त्याला विचारते की तू बाईसाहेबांना फोन का नाही करून बघत, म्हणजे तू जर तुझ्या मनातलं त्यांना सांगितलं ना तर त्या पण त्यांच्या मनातलं तुला सांगतील ना. मग अगस्त्य श्रीकडे बघतो आणि विचार करून लगेच हातात फोन घेतो आणि म्हणतो की आज जे काही आहे ना ते तिला स्पष्टच विचारणार आहे की नेमकं काय झालं. मग श्री म्हणते अगस्त्य, उलट काही बोलू नकोस, आधी त्या काय म्हणतायत ना ते ऐकून घे. मग अगस्त्य सुलक्षणाताईंना फोन लावतो आणि फोन स्पीकरवरती करून साईडला ठेवतो. इकडे सुलक्षणाताई अगस्त्याचा फोन बघून खूप रागात असतात आणि त्या डायरेक्ट फोन कट करतात. तितक्यात तिथे विशू येतो आणि सुलक्षणाताईंना आईस्क्रीम देत म्हणतो की आई, हे बघ तुझं फेवरेट आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम आहे आणि हे आपण एकत्र खायचं आहे म्हणून एकच बाऊल आणलं आहे मी. मग सुलक्षणाताई म्हणतात की माझी इच्छा नाही आहे विशू. तितक्यात तिथे अजून एकदा सुलक्षणाताईंना अगस्त्याचा फोन येतो. सुलक्षणाताई अगस्त्याचा फोन उचलत नाहीत. हे बघून विशू सुलक्षणाताईंना म्हणतो, आई म्हणजे तुला बोलायचं नाही आहे का? अगस्त्याचा इतका मगाचपासून फोन येतोयस पण तू उचलत का नाही आहेस? सुलक्षणाताई खूप टेन्शनमध्ये असतात. इकडे अगस्त्यसुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो. आणि आजचा भाग इथे संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.